बड़े अच्छे लगते हैं. पण मला तुझ्याबद्दल काहीतरी आज सांगायचं आहे. आणि हे तुम्ही पहिल्यांदाच सांगताय. हे मी पहिल्यांदा सांगतो. नमस्कार मित्रांनो, मी अथर्व सुदामे. कसे आहात सगळे? नाही ते तुम्ही कसे असं मला काही काडीचं घेणं देणं नाही, मी सहज आपलं एक फॉर्मॅलिटी म्हणून विचारलं. कारण आज माझ्यासोबत आहेत मराठी इंडस्ट्रीमधले सगळ्यात तरुण जर कोण कलाकार असतील तर ते आज आपल्यासोबत आहेत, म्हणजेच सचिन पिळगावकर सर आपल्यासोबत आहेत. सर कसे आहात? मी मजेत आहे आणि तुझ्याबरोबर असल्यामुळे जास्त मजेत आहे. सर तुम्ही पहिलंच हे कौतुक केलं त्यामुळे मला आनंद झाला. म्हणजे आता मला एक कॉन्फिडन्स आला की ठीक आहे, तुम्ही मला ओळखता, तुम्ही माझं कौतुक केलं. अरे ओळखतो म्हणजे तुझे रील्स वगैरे बघतो, तू ज्या ज्या प्रकारे लोकांचं मनोरंजन करतोस ते मी पाहत पण असतो आणि त्याचं कौतुक सुद्धा करत असतो. आणि मनोरंजन करणारा कोणीही मला खूप आवडतो. सर माझ्यासाठी ह्याच्यापेक्षा मोठं काय असणार. पण मला आता खूप मोठ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात म्हणजे आत्ता तर होतातच आहेत की नवरा माझा नवसाचा 2 आला आणि फक्त आला नाही, म्हणजे पिक्चर येतात मग तो हळूहळू काय होतं, पण तो आला आणि हिट झाला. तर असं खूप कमी बाबतीत होतं, खूप कमी पिक्चरच्या बाबतीत होतं. तर हे तुम्हाला वाटलं होतं कधी? हो, मला वाटलं होतं. त्याचं कारण नवरा माझा नवसाचा. हो, कारण त्याला मिळालेला प्रतिसाद, मग त्याला मिळालेलं प्रेम आणि सातत्यानं तो चित्रपट त्याची पारायणं करणं, एक एक डायलॉग सगळ्यांना माहीत असणं किंवा त्यांच्या त्या डायलॉग्सवरती लोकांचं प्रेम असणं. तो डायलॉग मग माझा असो किंवा सुप्रियाचा असो किंवा अशोकचा असो, अशा गोष्टीत ते मर्यादित राहिलं नाही. कोणाचाही त्याला प्रत्येक कॅरेक्टर त्यांना प्रिय होती. बरोबर. ती नव्याने काम करणारी मंडळी सुद्धा त्यांच्याकरता स्टार्स होते. ते एक वैशिष्ट्य आहे नवरा माझा नवसाचं. आणि नवरा माझा नवसाचा मध्ये तुम्ही म्हणालात की नवीन काम करणारी मंडळी, तर ती बरीच मंडळी नंतर खूप आपल्याला दिसायला लागली. पण वैभव मांगले त्यातला एक आहे, ज्यांनी पहिल्यांदा स्क्रीन वरती दिसला. तो कॅमेरा पहिल्यांदा फेस केला त्यांनी चित्रपटासाठी. बरोबर आहे. आणि त्यानंतर वैभव मांगले झाला, कारण तो ते डिझर्व करत होता. बरोबर. आणि तुला माहिती आहे ना, आजकाल पिक्चर जेव्हा आपण बनवतो त्याला प्रमोशन जबरं करावं लागतं. ते प्रमोशन जबरं केल्याशिवाय काय पिक्चरमध्ये लोक येत नाहीत पाहायला. माझ्याकरता एकदम असं रेडी प्रमोशन होतं. नवरा माझा नवसाचा 2चं प्रमोशन एकदम रेडी काय होतं, तर नवरा माझा नवसाचा 1. बरोबर. कळतंय तुला? बरोबर. तर ते सर्वात मोठं प्रमोशन. त्यानंतर मग सोशल मीडियावरती आम्ही बाकीच्या गोष्टी केल्या. तुझा पण हातभार लागला. माझा कसलं सर, मला तुमच्या नाही, महत्वाचं आहे. कोण हे बघ, हे तुम्ही जे सगळे आहात ना, ते माझ्या मते छोटे नाही आहात. तुम्ही मोठे आहात आणि तुम्हाला अजून मोठं व्हायचंय. बरोबर. मला ह्याच प्रश्नावर यायचं, म्हणजे हा माझा खरंच नंतर प्रश्न होता, पण तुमच्याकडून हे येतंय ही खूप मोठी गोष्ट आहे की जे कोण आता सोशल मीडियावर काम करताय, आम्ही त्याच्यावर काम करतो, आणि तुमच्यासारखी व्यक्ती जेव्हा म्हणते की तुम्ही छोटे नाही आहात. आणि मला माहिती की तुम्ही फक्त इथल्या पुरतं म्हणत नाही. मी तुमच्याबरोबर रील केली किंवा आपण एक दोनदा भेटलेलो तेव्हाही मला ते जाणवलं, आणि मी बाकीच्यांसोबत पण भरपूर जणांसोबत काम केलंय तेव्हाही मला ते जाणवतं. ते तुमचा खरंच पॉइंट ऑफ व्ह्यू काय आहे? माझा पॉइंट ऑफ व्ह्यू जो लहानपणापासून माझा होता, माझी प्रवृत्ती म्हणा की माझा स्वभाव म्हणतो, नवीन गोष्ट शिकण्याचा. आणि सातत्यानं मी तेच करत आलेलो आहे. तर ही सुद्धा नवीन गोष्टच आहे माझ्याकरता. त्याला मी वेलकम मला केलंच पाहिजे या सगळ्या गोष्टींना. आणि त्यात आपण कसं काय करू शकतो, त्याच्यात आपण काय शिकू शकतो, त्याच्यात आपण कशी मजा घेऊ शकतो, हे पाहणं माझं काम आहे. नावं ठेवणं माझं काम नाहीये, जे मी आयुष्यात कधी केलं नाहीये. हे नावं ठेवणं हे सोशल मीडियावरच्या काही लोकांचं काम आहे, माझं नाहीये. माझं काम कौतुक करणं आहे. आणि मला ना, तुला सांगू का, माझ्या स्वभावातली एक गोष्ट, मला चांगलं आधी दिसतं. काही लोकांना नाही दिसत, पण तो त्यांचा प्रॉब्लेम आहे, माझा नाही आहे. मी खुश आहे एका गोष्टीबद्दल की मला चांगलं आधी दिसतं, त्यामुळे मला अप्रिशिएट करता येतं. म्हणजे तुमच्यासाठी कुठलाही फॉर्मॅट किंवा कुठलीही गोष्ट लहान मोठी नाही, अजिबात नाही. मी तुझ्याबरोबर रील करत होतो त्या क्षणाला ती गोष्ट या दुनियेतली सर्वात मोठी गोष्ट होती माझ्याकरता. बरोबर. लोकांना काही वाटेल ते त्यांचा भाग झाला. म्हणजे तो त्यांना काय, त्यांना मुभा आहे आपल्याला जे वाटतं ते बोलायची किंवा तसं ठरवायची. त्याच्यामध्ये आपण कोण आहोत इंटरफेअर करणार आहे. बरोबर. पण मला काय वाटतं ते मी
नेहमी सांगतो, बाबा मला करायचं ना, मग अथर्व सुदामे बरोबर रील करताना अथर्व सुदामे आणि सचिन पिळगावकर ह्याच्यामध्ये काहीही फरक नसला पाहिजे माझ्या डोक्यात. कारण एक फ्रेम मध्ये दोघं आले म्हणजे दोघं इक्वल झाले ना. बरोबर. पण हा जो पॉइंट ऑफ व्ह्यू हा फार कमी जणांचा असतो आणि मला आनंद की तुम्ही हा पॉइंट ऑफ व्ह्यू इथं मांडलात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा तर झाला रीलचा भाग, पण आम्ही म्हणजे माझी पहिली मेमरी तुम्हाला तुमच्याबद्दलची सांगतो की मी शोले हा पिक्चर आता किती वेळा बघितला याचं काही काउंट नाहीये, पण तेव्हा मला सांगितलं जायचं की हे सचिन पिळगावकर आहेत बघ, हे सचिन पिळगावकर आहेत, हे आता तू बघतो नवरा माझा नसतं ते आता ते तर तेव्हापासून आहेत आणि ते शोलेमध्ये शोले. त्यामुळे माझी पहिली मेमरी तुमची तीच आहे की बाबा मी तुम्हाला शोलेमध्ये पाहिलंय. तर आणि तो मला प्रचंड आवडणारा पिक्चर आहे. तर तुम्ही त्याबद्दलचं काही आठवणी सांगू शकता, म्हणजे तुमच्याकडे ढिगाणी आठवणी असतात? नाही, तुला सांगू का मी, हा प्लॅटफॉर्म आता नाहीये शोलेबद्दल बोलण्याकरता. बरोबर. कारण शोलेबद्दलचं मी एक काहीतरी आखलेलं आहे डोक्यात माझ्या. बरोबर. की ते मला करायचंय. बहुतेक ते मी स्टेजवरती करेन. ओके. हा, ज्याला मला नाव द्यायचं आहे शोले मेरी नजर से. ओके. कारण मी खूप मोठा विटनेस आहे शोलेचा. बरोबर. सुरुवातीपासून शेवटपर्यंत. म्हणजे मला हेच विचारायचं की तुम्ही अख्खं शूटिंग होतात? हो, पहिले काही दिवस मी होतो ऍज अन ऍक्टर, पण त्यानंतर मी डायरेक्शन डिपार्टमेंटमध्ये गेलो. मला सेकंड युनिटमध्ये रमेश सिप्पी जे माझे वन ऑफ माय गुरुज, त्यांना रिप्रेझेंट करता आलं. बरोबर. आणि त्याच्यानंतर माझा समावेश डायरेक्शन डिपार्टमेंटमध्ये झाला. त्यामुळे मी प्रत्येक गोष्टीमध्ये मग होतो त्यांच्याबरोबर आणि शिकायचंही होतं मला. आय वॉन्टेड टू लर्न अ लॉट ऑफ थिंग्स. आणि शिकण्याची प्रवृत्ती पहिल्यापासून तशी असल्यामुळे आय बिकेम अ पार्ट. त्यामुळे मला भरपूर इनर गोष्टी माहिती आहेत शोलेच्या आणि त्या मला लोकांसमोर शेअर करायचं आहे. बरोबर. नाही म्हणशील तरी सुद्धा 2-2.5 तासाचा तरी कार्यक्रम तो होऊच. म्हणजे पिक्चर होणार आहे, पिक्चर असं नाही, लाईव्ह. हा, लाईव्ह माझं शेअरिंग असणार आहे आणि ते मी लवकरच सुरू करणार आहे. तेव्हा तू ये आणि तू ऐक मी काय बोलतो. पहिला जर कोण असेल तर मी. पण शोलेबद्दल तर तेव्हा होईल, पण मला तुझ्याबद्दल काहीतरी आज सांगायचं आहे. काय सर? जे मी ठरवलंय. अच्छा. आनंद होईल तुला ऐकून. सध्या काही तसं ठरलेलं नाही की काय असेल ते, कसं असेल ते, मला काही माहित नाहीये. पण ना, तुम्हा लोकांना घेऊन तुम्ही जे आता हे रील्स करता, तुम्ही सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह आहात, तुम्ही तुमचं नाव तुम्ही स्वतःहून कमवलेलं आहे. कारण तुमचं काय, तुमच्यामध्ये कला आहे म्हणून कमवलंय, है ना. एका पिक्चरमध्ये मला तुम्हा लोकांचा समावेश करून घ्यायचा आहे मराठी सिनेमामध्ये. आणि हे तुम्ही पहिल्यांदाच सांगताय? हे मी पहिल्यांदा सांगतो. बघा, आपल्या प्लॅटफॉर्मवर हे पहिल्यांदा आलेले. आणि सर, ज्याच्यापेक्षा आमच्यासारखे जे आहेत कलाकार त्यांच्यासाठी मोठी गोष्ट नसेल. काय कलावंत म्हणून घ्यायचं. बरोबर. तुम्ही किती पॉप्युलर आहात म्हणून नाही. बरोबर. तुमचं ट्रॅक्शन किती आहे म्हणून नाही. ते तर तुम्ही करतच राहणार, ते तुम्ही करावंच. पण ही बाजू सुद्धा तुमच्या आयुष्यात असली पाहिजे. बरोबर. म्हणून मला करायचं आहे ते. आणि मला वाटतं हा विचार करणारा पण तुम्हीच एक व्यक्ती असेल की तुम्ही हा विचार केला असेल. अरे किती टॅलेंटेड आहात तुम्ही. तुमच्याबरोबर काम करताना कदाचित आम्हाला विचार करावा लागेल की आम्हाला चांगलं केलं पाहिजे. कारण मग हे लोक ह्यांचे फॅन्स आहेत, हे सगळं आहे. या वृत्तीचा मी माणूस आहे. चांगलं लोकांना पाहायला आवडतं. बरोबर. आणि तुम्ही जर करणार तर ते चांगलंच होणार याची खबरदारी मी तर नक्कीच घेणार. बरोबर. नाही का. बरोबर. एक दिशा, एक वेगळी वाट, एक वेगळी मिळू शकते तुम्हाला. बरोबर. त्या वाटेने सुद्धा तुम्ही जाऊ शकता, अजून काहीतरी मोठं करू शकता. म्हणजे तुम्ही जे सरप्राईजेस देता हे तुमचे म्हणजे इनबॉर्नच दिसते. कारण का तुम्ही आत्ता पण 2-3 दिले आणि तुम्ही पिक्चरमध्ये पण, म्हणजे पिक्चर हा भारी आहे ती एक गोष्ट वेगळी, पण त्याच्यातही सरप्राईजेस टाकलेले. हो, अर्थात. प्रत्येक ह्याला मग काहीतरी टाक असं असलं पाहिजे, टाक असं असलं पाहिजे. ज्याला आम्ही झटके म्हणतो आमच्या हिंदी लँग्वेजमध्ये. झटके होने चाहिए पिक्चर में. एक एक झटका जब आता है ना, तब फिर लोग अरे अरे असं झालं पाहिजे. आज अशोकच्या एंट्रीला सुद्धा जो एक लोकांचा एक बरोबर पॉइंटला त्याची एंट्री होते आणि त्याच्या एंट्रीला जे उसळतात लोक आणि त्याच्या एंट्रीला मी एक वेगळ्या प्रकारचं बॅकग्राऊंड म्युझिक दिलेलं आहे. ते तू बघशील तेव्हा तुला कळेल की काय आहे. आणि विचारपूर्वक केलंय. सर, मला एक अजून प्रश्न विचारायचा आहे की मोहम्मद रफी साहेबांचा पण तुम्हाला सहवास लाभलेला आहे. मी त्यांचाही खूप मोठा फॅन आहे, म्हणजे आपण सगळेच.
तर त्यांची काय आठवण आहे का? कारण का तुम्ही स्वतः उत्तम गायक आहात आणि एवढा मोठा गायक, त्याचाही तुम्हाला सहवास लावला त्यांचा, तर त्यांची काही एक आठवण आहे का? किंवा तुम्ही कुठे एका कार्यक्रमाला गेला होतात किंवा असं काही आहे? हो. रफी साहेबांची माझी पहिली ओळख म्हणजे फेमस ताडदेव नावाचा एक रेकॉर्डिंग स्टुडिओ होता ताडदेवला. तिथे एक गाणं माझ्या पिक्चरचं रेकॉर्ड होत होतं. त्या पिक्चरचं नाव होतं बचपन. आणि ते गाणं होतं आया रे खिलौने वाला खेल खिलौने लेके आया रे. हे हरिभाईंच्या वरती म्हणजे संजीव कुमार यांच्यावर चित्रित होणार असलेलं गाणं होतं. आणि ते रफी साहेब गात होते आणि रफी साहेबांना भेटायला आणि बघायला म्हणून मी तिथे गेलो. आणि रफी साहेब अतिशय प्रेमाने भेटले मला. रफी साहेबांच्याकडे कंप्लेंट जर आमच्या लोकांची असायची तर एकच असायची की रफी साहेब कभी तो हमें पहले सलाम करने दो. चान्सच नाही द्यायचे. दिसला माणूस की असं स्वतः अरे थांबा ना यार, आम्हाला करू द्या ना आधी. नाही दिला चान्स, कोणालाच नाही दिला चान्स. एवढे मोठे असून पण स्वतः शिकण्यासारखी गोष्ट आहे. कोणाला जमतं मला सांग. म्हणतो माणूस होता तसा. बरं, गाणं ऐकल्यानंतर तुम्ही बोलायला बसा समोर तर कान देऊन ऐकायला लागायचं. इतके हळू बोलायचे. सचिन जी कैसे हैं आप, ठीक है ना, हाँ बहुत काम कर रहे हैं आप, अच्छा अच्छी बात है. या सुरत माईकवर उभं राहिल्यानंतर तो वेगळाच माणूस. असे होते रफी साहेब. रफी साहेबांच्या बरोबर खूप काळ घालवला. त्यांचे कार्यक्रम पण मी हे केले, कार्यक्रम त्यांचे अटेंड केले मुंबईच्या बाहेरचे. एका कार्यक्रमाला मला बोलवणं आलं होतं आणि रफी साहेबांचं लाईव्ह ऐकायचं स्टेजवरती ते आणि खाली आपण बसलेलो आहोत. तेव्हा माझी जरा पॉप्युलरिटी होती. गीत गाता चल, बालिका बधू, अखियों के झरोकों से वगैरे पिक्चर्स फेमस आणि चालल्यामुळे त्या अशा शोज मध्ये ते अशा मुलांना, अशा हिरोजना हिरोईन्सना घेऊन जायचे. पैसे वगैरे काय मिळायचे नाहीत मला. आणि पैशाकरता आम्ही जायचो पण नाही. आम्ही जायचो रफी साहेबांना ऐकण्याकरता. तर कलकत्त्याच्या जवळजवळ 3-3.5 तासाच्या रस्त्यावरती एक शो होता त्यांचा. मला सांगितलं की आप आएंगे क्या. मैंने कहा हाँ मैं जरूर आऊंगा, सुनने को मिलेगा. 2.5-3 तास तरी रफी साहेबांना ऐकायला मिळणं खूप मोठी गोष्ट आहे. तर मी फ्लाईटनी कलकत्त्याला पोहोचलो आणि तिकडनं 3-3.5 तासाच्या रस्त्यावरती तो ते हॉटेल होतं, तिकडे जाऊन थांबलो. त्याच जागी जिथे शो होता तिथे एक बऱ्यापैकी हॉटेल होतं, बेस्ट अवेलेबल पॉसिबल. तर तिकडे जाऊन मी रूम मध्ये म्हणलं रफी साहेब कब आएंगे. नाही रफी साहेब तो कल आ गए. मग जेवायला मी खाली गेलो, दुपारी जेवलो आणि परत लिफ्टनी वरती येऊन माझ्या फ्लोअरवरती येऊन मी चालत होतो माझ्या रूमकडे पोहोचायला. तर एका रूम मधनं थोडासा दरवाजा थोडासा ओपन होता आणि हार्मोनियमचा आवाज आला मला. म्हटलं कोणीतरी ओळखीचा म्युझिशियन्स वगैरे असेल किंवा कोणी असेल तर आपण त्याला हेलो म्हणू. म्हणून मी दरवाजा असा ओपन केला तर तो असा स्वीटचा दरवाजा होता, जशी ही आपली कशी रूम आहे. तो दरवाजा ओपन केला, खाली कार्पेट होतं मोठं आणि त्या कार्पेटवरती खाली बसून रफी साहेब आणि समोर एक पेटी आणि एक डायरी. रफी साहेब काहीतरी पेटी वाजवत होते. मी बघितलं तर बघतच राहिलो. मी मला स्वतःला कळेना आणि त्यांची नजर पडली आणि त्यांनी पटकन असं केलं. मी पण असं केलं, म्हणजे सॉरी सॉरी. नाही नाही आइए ना आइए. गेलो आतमध्ये, बैठे. मैंने कहा आपको डिस्टर्ब नहीं करना चाहता. मैं बोले नहीं 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 मैं ऐसे ही रियाज करता हूँ. मैंने कहा खाना खाया अपना, थोड़ा सा खाया. मैंने कहा शाम को आपका शो है, सोएंगे नहीं, आराम नहीं करेंगे. नहीं नहीं शाम को जब गाना गाना होता है ना तो सोया नहीं करते, आवाज भारी हो जाती है. ती एक गोष्ट शिकायला मिळाली. बोलो बरं बाबा ठीक है. मैंने कहा ठीक है आप रियाज कीजिए. नहीं नहीं मैं कैसे बैठा हूं, बैठिए बैठिए बैठिए. बसलो. त्या माणसाने मला काय विचारावं, कुछ सुनेंगे आप. मी म्हटलं रफी साहब अब मैं क्या बोलूं आपसे, जरूर सुनूंगा. क्या सुनेंगे, क्या सुनना पसंद करेंगे. मैंने जो आप गाएंगे. त्याने डायरी ओपन केली आणि माणसाने गायला सुरुवात केली.
पेटी होती, त्या बाजूला मोहम्मद रफी, मध्ये पेटी, आणि या बाजूला मी. 3 तास. 3 तास नशीब लागतं. एकही म्युझिशियन नाही, कोण नाही, फक्त मोहम्मद रफी. कोणाच्या नशिबात आहे? खरंच आहे. पण असं तुम्हाला किती असं बाप्पानी माझ्या बघ मला जे काय दिलं ना, त्याच्याबद्दल मी ऋणी नाही राहायचं तर काय राहायचं मला सांगतो. मला वेळच नसेल विचार करायला की याच्यात वाईट काय आणि चुकीचं काय. गेली आता 60 वर्ष होऊन गेली, हे 61वं वर्ष आहे या इंडस्ट्रीमधलं. काय काय नाही दिले देवानी मला, की आपण हा विचार करत बसायचा की यार मला एवढं हे मिळालं पाहिजे होतं, मला तेवढं ते मिळालं पाहिजे होतं, तेवढं नाही पण एवढं मिळालं, असा विचार करायचा. की जे दिलं त्याबद्दल समाधानी किंवा ऋणी राहायचं. काय करायचं? बरोबर. अर्थातच ऋणी राहायचं. 100%. ठीक आहे, मोठमोठे स्टार्स जे झाले ते झाले, पण त्यांच्या नशिबात हे कुठे होतं? होतं का? बरोबर. तसं आहे. आणि आता रफी साहेबांचा विषय निघाला, अजून एका व्यक्तीने तर तुमच्या सिनेमात गायलं पण आहे, म्हणजे किशोर कुमार. त्यांचे पण आम्ही खूप भक्त आहोत. तर त्यांच्याबद्दलची काय आठवण होती आणि त्यांना तुम्ही कसं सांगितलं की बाबा ह्या चित्रपटात गायचं? नाही, एक तर ते गायला तयारच नव्हते. मैं मराठी नहीं गाऊंगा. नाही, मैं मराठी नहीं गाऊंगा. का बरं? विचारलं त्यांना, म्हटलं क्या बात है आप मराठी नहीं गाएंगे? मैंने कहा किशोरदा, आप यहाँ महाराष्ट्र में रहते हैं, इतना पैसा बनाते हैं आप इधर महाराष्ट्र में गाने गा के और ये करके, और आप मराठी को क्या कम समझते हैं क्या? मराठी नहीं गाऊंगा, मराठी नहीं गाऊंगा. अरे वैसा नाही रे सचिन. म्हणजे तुम्ही आधी ओळखत होता त्यांना? म्हणजे माझ्याकरता गाणी गायलेत ना त्या माणसाने. बरोबर. हा. प्यार मांगा तुम्ही से गायलंय, हो. हाँ पहली बार एक लड़की मेरा हात पकडकर बोली गायलंय. हा, हा. तर हा. आय मीन होतीच, हो. हा ओळख तर होतीच ना. हा. तर ते म्हणाले नहीं रे सचिन, ऐसा नहीं है. वो तुम्हारे मराठी में ना 2 शब्द ऐसे हैं जो मैं बोल ही नहीं सकता. वो तुम्हारे हर गाने में होते हैं, हर मराठी गाने में वो 2 शब्द होते हैं. मैंने कहा कौन से? बोले तुम्हारे पास एक स और च के बीच में का एक शब्द है, सच. मैंने कहा किशोरदा, सच नाम का कुछ भी मराठी में नहीं है, कुछ भी नहीं है ना? तुम लोग चमचा कैसे बोलते हो? मैंने कहा चमचा. अभी देखो ये सच है, ये सच है, ये मुझे नहीं आता बोलने. अच्छा, और कौन सा दूसरा? और दूसरा है अड़. मैंने कहा किशोर ये ज्यादा हो रहा है. मैंने कहा ये अड़ नाम का कोई भी शब्द मराठी में नहीं है. कौन सा है? आप लोग कमल कैसे बोलते हो? मैंने कहा कमल. ये देखो ये अड़ है, ये अड़ मेरे को नहीं आता है. ये अड़ और सच्चर वो तुम्हारे हर गाने में, वो सुधीर फडके के गाने में तो होता ही होता है. बाबूजींच्या जवळ होते ना खूप. म्हणजे सुनीता काकू आणि किशोरदा ह्या दोघांनी भरपूर कामं केले एकत्र सिंगर्स म्हणून. बरोबर. बाबूजींच्या लग्नाला पण ते सुनीता काकूंचं लग्न होतं म्हणून किशोरदा स्वतः उपस्थित होते लग्नाला. बरोबर. बाबूजींच्या. ओके. बरोबर. तर ते बाबूजींच्या जवळ होते, त्यामुळे त्यांनी सांगितलं की तुम्हाला सुधीर फडके के हर गाने में वो सच और अड़ होता है, मैं नहीं गाऊंगा. मैंने कहा किशोरदा, अगर आपका जो पोर्शन है उसमें ये आपका सच और आपका अड़ अगर नहीं हो तब आपको क्या प्रॉब्लम है? तो मैं गाऊंगा. मैंने कहा ठीक है ना, मैं ऐसा देखूंगा कि वो सच्चा आपका और अड़ आपका गाने में नहीं होगा. ठीक है, अभी डेट दीजिए. नहीं, पहले तो लिख के ला, मैं देखूंगा कि है कि नहीं है. आट्टी माणूस. म्हणजे ठीक आहे किशोर. मी शांताराम नांदगावकरांकडे गेलो, बसलो आणि त्यांना सांगितलं बाबा प्लीज ते तुमचा च आणि ळ त्यांच्या पोर्शन मध्ये नको. मग त्यांनी तसं गाणं लिहिलं त्यांच्या पोर्शनसाठी पर्टिक्युलरली. बाकी त्या अनुराधा बहिणींचं जे त्याच्यामध्ये ते चालत होतं ते लिहून त्यांच्याकडे घेऊन गेलो. म्हणजे किशोरताई देखी पडिये मात्र नहीं है रे, नहीं है. मैंने कहा अभी तो डेट दो. मग त्यांनी मग डेट दिली आणि त्यांनी गाणं गायलं, ते अजरामर गाणं, अश्विनी ये ना. तर अशा काही काही गमती जमती आयुष्यात घडत गेल्या.
आणि मजेशीर गोष्टी घडल्या. सर, आता अजरामर गायकांचा आणि गाण्यांचा विषय निघाला. तुम्ही खूप सुंदर गाता आणि आम्ही त्याचे तुमच्या गाण्याचे पण फॅन आहोत. आणि खास करून बडे अच्छे लगते हे मला माहिती आहे, अमित कुमार सरांनी ते गायलंय. पण तुम्ही जर एखाद दोन ओळी ऐकवल्या, ते माझं पर्सनल फेवरेट आहे. आणि तुमच्या दोन ऐकलं तर अजून छान. आणि एखादी ओळ फक्त हा पहिली बारची जर असेल तर. बड़े अच्छे लगते हैं, बड़े अच्छे लगते हैं, ये धरती ये नदियाँ ये रहना और तुम. थँक्यू सो मच. वेलकम. आपण परत ह्याच्यावर येऊ, नवरा माझा नवसाचा 2 वर येऊ. तर आता भरपूर लोकांनी तर ऑलरेडी पाहिला आणि त्याच्यातही काही सरप्राईजेस आहेत. नवरा माझा नवसाचा 2 मध्ये गाणंही असणार आहे. तर आता तुम्ही लोकांना ज्यांनी अजून पाहिला नसेल त्यांना फक्त काय सांगता, सांगायची गरज नाही, सगळे पाहणारच आहे. नाही, मी का नाही सांगायचं, मी नक्की सांगणार की एका मराठी माणसाने एका मराठी माणसाकरता बनवलेला हा मराठी पिक्चर, हा मराठी चित्रपट मराठी माणूसच मोठा करू शकणार आहे आणि तो करणार आहे ह्याची मला खात्री आहे. आणि तेवढाच माझा गणपती बाप्पावर विश्वास आहे. या चित्रपटात एक महत्वाची अशी गोष्ट आहे की या चित्रपटातला सर्वात मोठा स्टार जो आहे, ज्या चित्रपटात आहे, तो आहे गणपती बाप्पा. चित्रपटात आहे बरं का, आम्ही सपोर्टिव्ह कास्ट आहोत सगळे. मेन स्टार गणपती बाप्पा आहे, मूर्ती स्वरूपात. तो पूर्ण पिक्चरमध्ये आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत. ठीक आहे. ती मूर्ती ना हालते, ना चालते, ना बोलते, पण तरी सुद्धा खूप सारं करून जाते. बरोबर. तो जो बाप्पा आहे ना, तो नवसाला पावणारा बाप्पा आहे. तुम्ही पिक्चर बघत असताना तुमच्या मनातलं काही असेल ना, ते बाप्पाकडे मागून बघा, पाहतो तुम्हाला देतो की नाही. पण एक महत्वाची गोष्ट, जर नवस केला तर तो फेडावा पण लागतो. तर त्या हिशोबानेच नवस करा. उगीच चोगीच स्वतःला किंवा दुसऱ्याला गोत्यात आणू नका. बरोबर. थँक्यू सो मच सर, वेळ दिलात आणि खूप ऑलवेज देअर विथ यू. येस, थँक्यू. अथर्व, तू एक गुणी मुलगा आहेस थँक्यू. आणि तू खूप मोठं व्हावंस अशी माझी इच्छा आहे. आणि तुला मोठं होताना पाहून मला खूप आनंद होणार आहे. थँक्यू सर, एवढाच आशीर्वाद राहू दे बस, बाकी काहीच नाही. थँक्यू सो मच.